यदि आप रास्ते पर चल रहे हो, रास्ते पर कंकड़ी कंकड़े, यदि आप जूते लगाए हो और आपके जूते में एक भी कंकड़ गिर गया तो आप 2 से 4 ही कदम चल सकते हो। कहने का तात्पर्य दोस्तों, दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला, आपले विचार बदला। मी मग सोहम मगदास सोया, मी तुमच्या पुढे छोटीशी एक कथा घेऊन आलेली आहे। एक राजा होता। राजाचा एक सेनापती होता। सेनापती खूप अलग विचाराचा होता। कोणाची बायको मेली तरी बहुत बड्या, कोणाचं पाय तुटलं तरी पण खूप बहुत बड्या असंच म्हणायचा। एक दिवस राजा आपली तलवार घासत होता। तलवार घासता त्याची तलवार त्याच्या बोटावर पडलं तर राजाला जखम झालं। तेव्हा सेनापतीला माहीत झालं तर सेनापती म्हणाला राजाचं बोट कापला, बहुत बड्या तसंच म्हणत होता। तर राजाने काय केलं, त्याला बोलवलं आणि त्याला कोठडीमध्ये बंद केलं। मग 2-3 महिन्यानंतर राजा शिकारीसाठी गेले। राजा इकडे तर सेनापती तिकडे। और खूप अंधार झाला। जंगलातले आदिवासी ओरडू लागले। तेव्हाच जंगलातील आदिवासीने राजाला पकडलं आणि तेव्हाच सेनापतीला पण पकडलं। सेनापती आणि राजाला पकडलं। सेनापती आणि राजाची आंघोळ धुवून दिली आणि त्यांना टीका वगैरे लावून दिला आणि पूजेसाठी नेत होते। तितक्यातच राजाची मुंडी कापण्यात आली। तेव्हाच एका आदिवासीने बघितलं की हा तर राजा अपायच आहे, तर आपण याला मारू तर आपली राणी खुश नाही होणार। तर तो राजाला त्यांनी सोडून दिले आणि सेनापतीची मुंडी कापली। याचा अर्थ आहे दोस्तो की दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला, आपले विचार बदला। धन्यवाद।